लाडक्या बहिणीनंतर आता लाडक्या भावांसाठी सुद्धा खास योजनेची घोषणा केली आहे, पण विरोधकांनी या योजनेचा चांगलाच समाचार घेतलाय। लाडक्या भावासाठी काढलेल्या या योजनेवरून सुरू झालेल्या वादाचा आढावा घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून। लाडकी बहीण जसं तुम्ही आणताय तसंच लाडका भाऊ किंवा लाडका मुलगा, लाडका पुत्र ही सुद्धा एक योजना त्यांनी आणावी। काही लोक म्हणाले लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय? मग लाडका भावाचं पण केलं। लाडक्या भावासाठी काय अशी टीका करणाऱ्या विरोधकांना एकनाथ शिंदेंनी एका नव्या घोषणेतून उत्तर दिलंय। लाडक्या बहिणीनंतर महायुती सरकारने लाडक्या भावांसाठी मोठी घोषणा केली आहे। काही लोक म्हणाले लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय? मग लाडका भावाचं पण केलं। आता जो 12वी झालाय त्याला 6,000, डिप्लोमा झालाय त्याला 8,000, डिग्री झालाय त्याला 10,000 रुपये महिन्याला। मुख्यमंत्री लाडका भाऊ या योजनेअंतर्गत राज्यातील 12वी पास तरुणांना दरमहा 6,000 रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा 8,000 रुपये, तर पदवीधर तरुणांना दरमहा 10,000 रुपये मिळणार आहेत। 18 ते 35 या वयोगटातील प्रशिक्षणार्थी तरुणांना या योजनेचा फायदा मिळणार आहे। दरम्यान या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे तेही पाहूया। महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। नवीन वापरकर्ता अर्थात न्यू युजर रजिस्ट्रेशन नोंदणी पर्यायावर क्लिक करा। यानंतर तुम्हाला एक अर्ज दिसेल। त्या अर्जात तुमचे नाव, पत्ता आणि वयोगट भरा। यानंतर त्यात नमूद केलेली आवश्यक कागदपत्र अपलोड करा। नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करा। सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतरच लाडका भाऊ योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल। इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशी योजना आणल्याचं शिंदेंनी म्हटलंय। मात्र लाडका भाऊ योजनेमुळे राज्य सरकारवर कर्जाचा बोजा वाढणार असल्यामुळे विरोधकांनी चिंता व्यक्त केली आहे। चांगली गोष्ट आहे, बहीण भावांचा विचार होतो याचा आनंद आहे। हा सगळा चमत्कार कालच्या लोकसभेच्या मतदारांच्या मताचा आहे आणि म्हणून मतदारांनी मतं व्यवस्थित दिली तर बहीण भाऊ सगळ्यांची आठवण होते। पराभवाच्या भीतीनं घाबरून रोज नवनवीन योजनांचा सपाटा सुरू केला आहे। गेली 10 वर्ष सरकारने खुर्ची उभवताना आणि तिजोरी लुटताना लाडकी बहीण, लाडका भाऊ यांना आठवलं नाही। राज्यातील बेरोजगारीचं संकट मोठं असताना त्या संकटावर मात करण्यासाठी काही यांची भूमिका किंवा उपाययोजना नव्हत्या। ज्या वेळेस 10 वर्षापूर्वी 25,000 रुपयाची नोकरी तरुणांना मिळत होती, रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध करू शकले असते, आज मात्र 6,000 रुपये देऊन बेरोजगाराची क्रूर थट्टा, घोर फसवणूक करण्याचं पाप या सरकारने सुरू केलेलं आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 45,000 कोटींचा खर्च येणार आहे। त्यात लाडका भाऊ योजनेची भर पडल्यामुळे वर्षाला 10,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येण्याची शक्यता आहे। दरम्यान राज्य सरकारवर कर्जाचा बोजा किती आहे ते पाहूया। राज्यावर सध्या 8 लाख कोटींच्या खर्चाचा बोजा आहे। राज्याची महसुली जमा आणि खर्च यात मोठी तफावत आहे। राज्य आर्थिक डबघाईत असताना सरकारने कर्ज काढून विकासाच्या घोषणा केल्या असं निरीक्षण नोंदवत कॅगनं राज्य सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले होते। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडून घोषणांचा पाऊस पडतोय। सोबतच महायुतीचं सरकार आलं तरच योजना सुरू राहतील अशी सुप्त भीतीही मतदारांच्या मनात निर्माण केली जातीये। त्यामुळे लाडके बहीण भाऊ महायुती सरकारच्या मदतीला धावून येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।